नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याच्या चोरवटीचा कार्यक्रम असतो। काव्या छान अशी साडी नेसलेली असते आणि ती आरशासमोर आता तिचं पोट बघत असते। तिला खूप छान सुद्धा वाटत असतं, पण तिच्या मनामध्ये थोडीशी भीती सुद्धा असते। ती आज थोडीशी नर्वस असते। मग आता तेवढ्यातच तिकडून पार्थ येतो आणि पार्थ आता काव्याला म्हणत असतो की काय हो काव्या, काय झालं, अशा का तुम्ही टेन्शनमध्ये आहे? त्यावेळेस काव्या म्हणत असते की अहो पार्थ, आज ना मला थोडीशी भीती वाटत आहे। त्यावेळेस पार्थ काव्याला म्हणत असतो की काहीच टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल। इकडे आता नंदिनी, मानिनी व स्वतः सगळेच जण छान तयार झालेले असतात आणि चोर ओटीच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात। तेवढ्यातच आता तिकडे दिव्या सुद्धा येते आणि मग दिव्या नंदिनीला म्हणत असते की अरे वा, खूप छान तयारी झालेली आहे। तर काव्या मॅम आणि पार्थ सर कुठे आहेत? तर नंदिनी म्हणत असते की अगं ते वरती त्यांच्या रूम मध्ये आहेत। मग दिव्या म्हणते की मी आलेच त्यांना पाहून। आता दिव्या वरती जाते तर आता काव्या थोड्या वेळासाठी बाहेर गेलेली असते। तर आता दिव्या आतमध्ये येते तर पार्थ एकटाच असतो। मग दिव्या म्हणत असते की अरे वा पार्थ सर, आज तर तुम्ही खूप छान दिसताय या कुर्त्यामध्ये। तर पार्थ म्हणतो की थँक्यू, पण तुम्ही कशा काय आलात? तर ती म्हणते की अहो चोरोटीच्या कार्यक्रमाला आलेली आहे आणि काव्या मॅम कुठे आहेत? तर पार्थ म्हणत असतो की त्या बाहेर गेलेल्या आहेत। मग आता ती त्याच्याबरोबर गप्पा मारत तिथेच उभा राहते। आता तिला कळतं की आता काव्या बाहेरून येत आहे, म्हणजे आतमध्ये येत आहे, तर ती मुद्दाम आता पार्थला मिठी मारते, जेणेकरून आता या दोघांच्या नात्यामध्ये गैरसमज व्हावा म्हणून। आता ती मिठी मारते तर आता ते सगळं काव्या बघते। आता काव्या ज्या वेळेस दिव्याने पार्थला मिठी मारलेले आहे हे पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसतो। तिला काही सुचत नाही की हे काय चाललेलं आहे। मग आता ती जोरात ओरडते आणि म्हणत असते की पार्थ, अहो हे काय करताय तुम्ही? अशी कशी काय हिला मिठी मारलेली आहे? पार्थला तर काहीच समजत नाही की हे नेमकं झालं काय। त्यावेळेस आता पार्थ म्हणतो की मी नाही, हिनेच मला मिठी मारली। आणि दिव्या, काय झालं तुम्हाला? तुम्ही अशी मला मिठी का मारली? त्यावेळेस आता दिव्या म्हणते की अहो काही नाही, मला तिकडे पाल दिसली ना म्हणून मी घाबरले आणि तुम्हाला मिठी मारले, असं म्हणून आता ती तिथून पळून जाते। त्यावेळेस आता दिव्या गेल्यानंतर काव्या पार्थवरती खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते की पार्थ, तुम्ही हे काय करत होता? अहो आज आपल्या चोरोटीचा कार्यक्रम आहे, एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही त्या दिव्या बरोबर। त्यावेळेस आता पार्थ म्हणत असतो की अहो काव्या, तुमचा गैरसमज झाला, ती बोलली ना मला पाल दिसली म्हणून मी घाबरली म्हणून हे सगळं झालं। अहो असं काहीच नाहीये, तुम्ही का असा गैरसमज करून घेताय? त्यावेळेस आता काव्या खूप चिडलेली असते। काव्याला समजावत असतो की काव्या प्लीज तुम्ही शांत व्हा, आधी पाणी प्या, शांत व्हा। पण आता काव्या काही शांत व्हायला तयारच नसते, ती आता नुसती बडबड बडबड करत असते। आता या दिव्याने चांगलाच गैरसमज केलेला आहे ह्या दोघांच्या नात्यामध्ये। तर आता काव्या पार्थला समजून घेईल का? चोरोटीचा कार्यक्रम व्यवस्थित होईल का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।